झी 24 तास एक पाऊल पुढे। या बातम्या ह्या आधी आपलं मनापासून स्वागत। जागर बोलीभाषेचा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आपण ठाणे जिल्ह्याच्या वाडवळी बोलीभाषेचा जागर करणार आहात। वाडवळी बोलीभाषेचं सोष्ट, त्याचा गोडवा, विशेषचा याही माहिती आपण समजून घेऊया सिसिलिया कार्वालो या मेरसन। ठाणे जिल्ह्यातल्या पश्चिम किनारपट्टीवर बोलली जाणारी ही बोली वाडी राखणाऱ्या वाडवळ समाजाची। या भाषेचे संदर्भ थेट बिंबराजाच्या काळात आढळतात। शेती आणि वाडी करणाऱ्या या समाजात त्या मातीचा ओलावा घेऊन आलेल्या या भाषेची स्वतःची अशी लय आहे। गुजराती भाषेचा प्रभाव असलेल्या या वाडवळ बोलीत काही शब्द सौम्य होतात, तसंच तिच्या उच्चारणाच्या विविध छटाही आढळतात। वसईपासून किंवा नायगावपासून जर आपण डहाणूपर्यंतचा पट्टा आपण जर घेतला तर त्याच्यामध्ये वाडवळी भाषेच्या विविध अशा प्रकारच्या छटा आपल्याला दिसून येतात। त्याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे की या वाडवळी भाषेवर आपल्याला गुजरातीचा प्रभाव पडलेला दिसून येतो, कारण गुजरातच्या सीमा आणि डहाणूपर्यंतची ही जी सीमा आहे या सीमेचाही हा प्रभाव असू शकेल। कावळ्याला कागळा असं म्हणतात, कागळा गुजरातीमध्ये कागळा असं म्हटलं जातं। गोडवा असलेली आणि लयबद्धता असलेली, एक विशिष्ट अशा प्रकारचा हेल असलेली अशा प्रकारची ही भाषा आहे। अनेक शब्द वाडवळीमध्ये असे आहेत की ते खूप सौम्य होताना आपल्याला दिसतात, म्हणजे सचा ह होताना आपल्याला दिसतो। तर सकाळ याला हकाळ असं म्हणतात, सांगणे याला हांगणे असं म्हणतात। प्रमाण मराठीतल्याच काही शब्दप्रयोग जे आहेत ते आपल्याला या बोलीभाषेमध्ये आलेले दिसतात। यांगा त्यांगा असं जेव्हा म्हटलं जातं तर म्हणजे या अंगाला आणि त्या अंगाला, इकडे तिकडे कुठे, हे प्रमाण मराठीतले जे शब्दप्रयोग आहेत किंवा जी रूपं आहेत ती वाडवळीमध्ये कशी होतील तर अटेला तटेला कटेला, अटे तटे कटे, यांगा त्यांगा अशा पद्धतीने ते हे आपल्या बोलण्यामध्ये येतात। वाडवळी भाषेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लेखन झालेलं नाही। आमच्या आधीच्या पिढ्या ज्या मराठीतून लेखन करणाऱ्या होत्या, ख्रिस्ती आणि अन्य सुद्धा, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मला असं म्हणावंसं वाटतं की त्यांनी फारसा न्याय या बोलीला दिलेला आहे असं त्यांच्या साहित्यामध्ये असा न्याय दिलेला आहे असं मला दिसत नाही। मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये आमच्या पिढीचे काही लेखक आणि आमच्या नंतरचे सुद्धा काही लेखक, मला असं वाटतं की मराठीतून लिहिणारे जे लेखक आहेत ते या बोलीला न्याय देऊ शकतील। सांदू जे उगळेले मदनेसे सांदू, उठा का उठा तुम्ही निजराले पायस तुम्ही, तुमशी का दू जाते पराये ओ देशी, ती पुन्हा मांगते तुमसे हाताशे बेसी, दिले गो दिले दुये माझे हाताचे ए बेसू, आजशील का होशील दुये पराये बुद्धीशी। झी 24 तास एक पाऊल पुढे।